नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मार्कर सर आपल्या सर्वांचं द ग्रो अकॅडमी आपल्या सर्वांच्या लाडक्या प्लॅटफॉर्मवर स्वागत करतोय. आणि आता आपण या ठिकाणी जे काही आपली मेन्सची आपण तयारी करणार आहोत त्या मेन्सच्या संदर्भात जो काही महत्वाचा विषय आपला जवळपास 7 ते 8 प्रश्न आपण जर बघितलं असेल गेल्या मेन्सला आपल्या या ठिकाणी आले, तो सांख्यिकीचा भाग आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. आपण आपल्या ऍप्लिकेशनवर सर्वांनी आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं द ग्रो अकॅडमी आणि त्याच्यावरती आपण मेन्सची बॅच या ठिकाणी टाकत आहोत. स्टॅटिस्टिक्सची स्पेशल करून त्या स्टॅटिस्टिकच्या बॅच मध्ये तुम्हाला मीन मीडियन मोड असेल, त्यानंतर डाटा टेबल असेल, डाटा इंटरप्रिटेशन असेल, त्यानंतर पाय चार्ट असेल, त्यानंतर बाकीचे जेवढे काही आलेखाचे ग्राफ्सचे जे काही प्रकार असतील त्या सगळ्या प्रकारचे आपण त्या ठिकाणी बॅच टाकत आहोत स्पेशल स्टॅटिस्टिकची. त्या संदर्भात हा पहिला व्हिडिओ तुमच्या समोर मी आणलेला आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मध्य ही कन्सेप्ट शिकणार आहोत, मीन, बरोबर का. आता फार सोपी आणि सरळ कन्सेप्ट आहे, सगळ्यांनी लक्ष द्यायचं, एकदम माझ्या साध्या भाषेत समजून सांगणार आहे. तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी त्याची डेफिनेशन म्हणजे नेमकं मध्य म्हणजे मीन ही जी कन्सेप्ट आहे नेमकं कशाला म्हणायचं हे पण आपल्याला समजलं पाहिजे ना. तर काय असतं माहितीये का, तुम्हाला जी काही माहिती दिलेली असते, जी काही डाटा दिलेला असतो, जी काही सामग्री दिलेली असते, तर मीन म्हणजे काय, मध्य म्हणजे काय, सामग्रीतील सर्व संख्यांच्या अंकगणितीय सरासरीला, सामग्रीतील, बघा लक्षात घ्या, सामग्रीतील ज्यांची अंकगणितीय सरासरीला, सरासरी शब्द आला ना, आपण तो ऐकलेला आहे, त्या सामग्रीला मध्य असे म्हणतात. त्या सामग्रीला काय म्हणतात, मध्य असे म्हणतात. म्हणजे सरासरी काढणे म्हणजेच मध्य, फक्त याला शब्द वेगळा दिला, मीन असा शब्द दिला, मध्यमान किंवा मध्य असा शब्द त्या ठिकाणी दिला. आणि बघा ना, आपला सरासरीचा फॉर्म्युला काय, आपण सरासरी म्हणजे काय करतो, सरासरी बरोबर सर्व घटकांची बेरीज भागिले सर्व घटक, बरोबर का. द नंबर ऑफ, बरोबर का, काय करतो, द सम ऑफ टोटल नंबर्स अपॉन टोटल नंबर्स. मग तोच पण इथं जरा शब्दांमध्ये बदल केलाय. इथं शब्द त्यांनी काय दिले, सामग्रीचा मध्य, म्हणजे सामग्री म्हणजे गिवन डेटा दिलेला जो काही तुम्हाला, तो सामग्रीचा जो काही डाटा तुम्हाला दिलेला आहे त्याच्या सगळ्या प्राप्तांकांची बेरीज आणि तेवढे अंक, बस. काय करायचं, सरासरी, मध्य म्हणजे सरासरी. बघू आपण मग कशा पद्धतीने प्रश्न येतो याचा. बघा आता तुम्हाला दिलेला आहे 25, 30, 27, 23, 25 या प्राप्तांकांचा मध्य काढा. आणि मध्य म्हणजेच काय, सरासरी. मग तुम्हाला जर यांचा मध्य काढायचा असेल तर दिलेल्या सर्वांची बेरीज म्हणजे 25 अधिक 30 अधिक 27 अधिक 23 अधिक 25 या सगळ्यांची बेरीज. आणि मित्रांनो, या सगळ्या संख्या आहेत किती रे, 1 2 3 4 5, लावून इथे 5. ओके, बर. मग अशा पद्धतीने सरासरी म्हणजेच काय असतं, मध्य. पण ठीक आहे, आता हा बेसिक होता म्हणून सरासरीचा फॉर्म्युला लागू झाला. पण जेव्हा टेबल म्हणले, उदाहरण जे बॅच मध्ये तुम्हाला पाहायला भेटतील, वेगवेगळ्या टेबल्स म्हणले जे काही उदाहरण असतील मीन मीडियन मोडचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे, तेव्हा तुम्हाला सोडायला वेगळं वाटेल. फक्त मी याच्यामध्ये बेसिक प्रकारची कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगत आहे. मग आता लक्षात घ्या, आपण आता या ठिकाणी बेरीज करूया. काय करूया, यांची बेरीज करूया. यांची बेरीज आपल्या पद्धतीने बघा मला कसं करायचंय, सोपं सांगतो. 25 आणि 25 किती झाले, 50 झाले ना. 23 आणि 27 किती झाले, 50. आणि किती आहेत रे, 30. मग 50 आणि 50 100, 100 आणि 30 130, 130 भागिले 5, बरोबर. बरोबर, 5 चा पाडा म्हणा, 5 दोन्ही 10, 3 उरले, 5 × 30, किती आलं उत्तर आपलं, 26. मग 26 म्हणजे त्या सगळ्या संख्यांची सरासरी आणि या सगळ्यांची 26 म्हणजेच काय, मध्य झालं. बघूया आणखी एक प्रश्न आपण याच धर्तीवर. बघा पुन्हा असा एक प्रश्न आहे. मुकुंदचे 7 वर्षाचे सोयाबीनचे एकरी उत्पन्न क्विंटल मध्ये 10, 7, 5, 3, 9, 6 पुन्हा 9 असे आहे. यावरून एकरी उत्पन्नाचा मध्य काढा. बघा मग आता तुम्हाला काय सांगितलंय, मध्य काढणे म्हणजे दिलेल्या गिवन डेटाची सम करायची सगळ्याची, बरोबर का, द सम ऑफ टोटल नंबर्स. मग आता लक्षात घ्या, मध्य काढण्यासाठी आपण या सगळ्याची बेरीज करू आपल्या गावरान पद्धतीनं. 10 अधिक 7 अधिक 5 अधिक 3 अधिक 9 अधिक 6 पुन्हा 9, हे सगळे अंक मोजून घेऊ. हे सगळे अंक काय करू, मोजून घेऊ. बघा बरं, 10 7 म्हणजे 1 2 3 4 5 6 7. आणि काय करायचं, जेवढे अंक तेवढे किती आहेत रे, 7 लिहून टाकायचे. झाली मांडणी, ही झाली मांडणी. बाप. आता पुढे बघा, यांची आपण ऍडिशन करूया, यांची काय करूया, बेरीज करूया. बघा आता बेरीज साध्या पद्धतीनं. हे बघा, 10 आणि 7 17, 17 आणि 5 22, 22 आणि 3 25, 25 आणि 9 34, 34 आणि 6 40, 40 आणि 9 49, 49 भागिले 7, 7 7 49. अशा पद्धतीने
ही झाली आपली मध्याची बेसिक कन्सेप्ट. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 सगळे आपल्या बॅच मध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. पार्ट 1 मध्ये मी बेसिक एकदम माहिती सांगितलेली आहे. आपली बॅच आपल्या ऍपवर चालू आहे. द ग्रो अकॅडमी हे जे काही आपलं ऍप आहे ते तुम्ही डाउनलोड करून त्यामध्ये बॅच तुम्ही घेऊ शकता. त्या बॅचची फीस एकदम अत्यल्प म्हणजे फार कमी आहे. त्या बॅचची फीस फक्त आपण 199 ठेवलेली आहे, जे की सांख्यिकीची स्पेशल बॅच आपण त्या ठिकाणी टाकलेली आहे. बऱ्याच लोकांना मेन्स मध्ये त्याचा उपयोग 100% होणार आहे. 6 ते 7 बरेच 8 क्वेश्चन त्या ठिकाणी येणार आहेत. तर आपण लगेच जे काही आहे पुढची जी काही माहिती आहे पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तोपर्यंत थांबतो मी. धन्यवाद.